जय शिवराय मित्रांनो बॅटरी ऑपरेटेड फवारा अर्थात बॅटरी ऑपरेटेड नॅपसेक स्पेअर साठी अर्ज कसा करायचा, अनुदान किती दिलं जातं या संदर्भातील एक सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून या फवारणी पंपाच्या अर्जाच्या संदर्भात विचारणा केली जाते। हा पंप 100% अनुदानावरती दिला जातो का, 50% अनुदानावरती दिला जातो, अशा अनेक सारे कमेंट आणि प्रश्न या ठिकाणी येत आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर सौर चलित नॅपसेक स्पेअर असेल किंवा बॅटरी ऑपरेटेड नॅपसेक स्पेअर असेल, हे फवारणी यंत्र 50% अनुदानावरती दिले जातात। जर काही विशिष्ट एखादी योजना राबवली जाईल, जर समजा 2023 मध्ये 2024 मध्ये काही योजना राबवल्या गेल्या होत्या, अशा केसमध्ये या पंपाला 100% अनुदान दिलं जातं, अन्यथा हा पंप 50% अनुदानावरती मिळतो। याच्या अंतर्गत आपण सोलर ऑपरेटेड जे आहे सौरचलित नॅपसेक स्पेअर याचा अर्ज आणि त्याची माहिती घेतली होती। बऱ्याच जणांच्या माध्यमातून बॅटरी पंपासाठी विचारणा केली जात होती, कारण एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत बॅटरी पंपासाठी अर्ज करण्याचं देखील आवाहन करण्यात आलेलं होतं। मित्रांनो, याच्या अंतर्गत 1800 रुपयापासून 3600 रुपये 4000 रुपयापर्यंतच्या रेंजमध्ये अनुदान दिलं जातं, जे अनुदान 50%च्या मर्यादेमध्ये असतं। जर एखादा पंप समजा तुम्ही 4000 खरेदी केला तर त्याला 2000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं। त्या पंपाची किंमत जर 6000 असेल तर 3000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं, जे जास्तीत जास्त 4000 रुपयापर्यंत मर्यादेपर्यंत अनुदान लाभार्थ्यांना दिलं जातं। याचाच अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवरून अर्ज करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमचं जे पोर्टल आहे या पोर्टलवरती यायचे, गुगलच्या माध्यमातून तुम्ही महाडीबीटी फार्मर लॉग इन सर्च करू शकता। या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तर वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉग इन करावं लागणार आहे, फार्मर आयडी आणि त्याच्यावरती आलेला ओटीपी टाकून। जर शेतकरी गट असेल तर शेतकरी गटच्या अंतर्गत हे लॉग इन तुम्हाला करता येणार आहे। याच्यानंतर आपलं प्रोफाईल 100% भरले असं दाखवलं जाईल, ते फेच केलं जाईल। आपली जी काही वैयक्तिक माहिती वगैरे दाखवली जाईल। आता आपल्याला घटकासाठी अर्ज करायची बाब आहे, या घटकासाठी अर्ज करावरती क्लिक करायचंय। घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता वेगवेगळ्या बाबी आपल्याला ज्या योजना राबवल्या जातात त्या दाखवल्या जातील। याच्या अंतर्गत कृषी यांत्रिकरणच्या बाबी निवडावरती आपल्याला क्लिक करायचंय। कृषी यांत्रिकरणच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या समोर एक अर्ज खुलणार आहे। याच्यामध्ये आपल्याला तालुका गाव निवडायचा आहे। आता याच्यामध्ये आपली जर वेगवेगळ्या तालुक्यात जमीन असेल तर ती दाखवली जाईल, वेगवेगळ्या गावात जमीन असेल तर ती निवडायची आहे। याच्यानंतर आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य। याच्यानंतर पुढे आपल्याला तपशील निवडण्यासाठी सांगितलं जाणार आहे, याच्यामधून तपशील निवडायचा। आता तपशील आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या बाबी आपल्याला मनुष्यचलित, आपण मॅन ऑपरेटेड यंत्र घेणार आहोत, तर या ठिकाणी आपल्याला मनुष्यचलित अवजारे सिलेक्ट करायचे। याच्यानंतर पुढचा व्हील प्रकार एचपी पेनी वगैरे ब्लर झालेला आहे। याच्यानंतर यंत्रसामुग्री अवजारे उपकरणं याच्या अंतर्गत आपल्याला बाब निवडायचे। आता ही बाब आपण कशासाठीची आहे तर पीक संरक्षण अवजारे, तर याच्यासाठी आपल्याला पीक संरक्षण अवजारे निवडायचे। पीक संरक्षण अवजारे निवडल्यानंतर परत मशीनचा प्रकार येणार आहे की आपल्याला कुठली मशीन कुठला अवजार या ठिकाणी घ्यायचंय। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला वेगवेगळे पंप या ठिकाणी दाखवले जात आहेत। पॉवर नॅपसेक स्पेअर, पॉवर ऑपरेटेड स्पेअर, हे 8 ते 10 लिटर त्याची जी काही क्षमता असेल ती दाखवली जाते। हे पॉवर ऑपरेटेड स्पेअर आहे। याच्यानंतर पॉवर ऑपरेटेड स्पेअर आहे। याच्यानंतर बॅटरीवरती चालणारे स्पेअर आहे, बॅटरीवरती चालणारा स्पेअर मागे चालण्याचा प्रकार। याच्यानंतर आपण खाली पाहू शकता मॅन्युअल स्पेअर नॅपसेक फूट बॅटरी ऑपरेटेड, हा आपल्याला या ठिकाणी याच्यामधून निवडायचा आहे। जर तुम्ही सोलरसाठी करत असाल तर तुम्हाला सोलरचा पंप सुद्धा या ठिकाणी आहे, सौरचलित नॅपसेक फवारणी पंप। याच्याबद्दल आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। बाब निवडायची मॅन्युअल स्पेअर नॅपसेक फूट बॅटरी ऑपरेटेड स्पेअर। ही बाब निवडल्यानंतर आपण पूर्वसंमतीशिवाय या यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही, पूर्वसंमती खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र नाही, अशा प्रकारे या ठिकाणी हे स्वयं घोषणा याला टिक द्यायचे आणि जतन करावरती क्लिक करायचे। जतन करावरती क्लिक केल्यानंतर हा घटक आपला समाविष्ट झालेला आपल्याला दुसरा घटक निवडायचा आहे का, निवडायचा असेल तर येस करायचं आहे, नसेल तो आपल्याला या ठिकाणी नो करायचं आहे। जर दुसरी बाब निवडायची असेल तर येस करू शकता। नो केल्याबरोबर आपली ही बाब जतन झालेली आहे, परंतु आपला हा अर्ज सादर झालेला नाही। मग काय करावं लागणार, परत आपल्याला अर्ज सादर करावरती क्लिक करावं लागणार आहे। मुख्य पृष्ठावरती अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा आणि मेनूवर जा अशा 2 ऑप्शन दाखवल्या जातील। पहा मध्ये आपण जो बाब निवडली ती दाखवणार आहे, पुन्हा काही बाबी जर निवडायची असतील तर मेनूवरती जाऊ शकतात। आपल्याला पहावरती क्लिक करायचे। आपण कोणती बाब निवडली या ठिकाणी दाखवली जाते, मॅन्युअल स्पेअर नॅपसेक फूट बॅटरी ऑपरेटेड स्पेअर। तर याला काय पाहायचं असेल तिथे आहे, आपल्याला या ठिकाणी योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर अटी शर्ती मला लागू राहतील, अशा प्रकारे एक स्वयं घोषणा परत याला टिक करायचे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। आता या ठिकाणी जर तुम्ही पहिलं पेमेंट केलेलं असेल तर तुम्हाला 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागणार नाही, आणि जर पेमेंट केलेलं नसेल तर मात्र अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पेमेंट करावं लागणार आहे। आता आपलं पेमेंट झालेलं आहे, ताबडतोब आपल्याला काय दाखवणार आहे, देयक यशस्वी दाखवणार आहे। जर तुमचं पेमेंट झालेलं नसेल तर मात्र तुम्हाला पुढे पेमेंटच्या गेटवरती घेऊन गेलं जाईल, त्या ठिकाणी 23 रुपये 60 पैशाचं
पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे। त्या ठिकाणी तुम्ही तुमचा QR कोड किंवा इतर नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतीने ते पेमेंट करू शकता। एक वेळेस अर्ज केल्यानंतर तुम्हाला वर्षभर पुन्हा कुठल्याही प्रकारचं पेमेंट करायची गरज पडत नाही। आता पेमेंट वगैरे झाल्यानंतर आपण पाहू शकता आपण जे काही अर्ज केलेले घटक आहेत याच्या अंतर्गत आपल्याला ही बाब या ठिकाणी ऍड झालेली आहे। कृषी यंत्रीकरणच्या अंतर्गत फूड बॅटरी ऑपरेटेड स्पेअर हा या ठिकाणी वेट लिस्ट मध्ये, आणि याच्या अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ज्या पद्धतीने आपले नंबर आल्यानंतर आपल्याला या अवजाराच्या अनुदानासाठी पुढे पात्र केलं जाईल। आपण जे काही कोटेशन असेल ते कोटेशन वगैरे याच्या अंतर्गत अपलोड करावं लागतं। त्याच्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रक्रिया होतात। ही बाब वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत राबवली जाते। याच्यात गळीत धान्य जसं की खाद्यतेल मिशन असेल किंवा अन्न सुरक्षा अभियान असेल, याच्यानंतर एकात्मिक फलोत्पादन, अशा वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत या पंपासाठी तुम्हाला अनुदान दिलं जातं। आणि याच्या अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, त्याच्यामुळे जे अर्ज लवकर होतील त्या अर्जांना याच्यामध्ये प्राधान्यानं लाभ दिला जातो। तर मित्रांनो, अशा प्रकारे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी विचारणा केली जात होती आणि याच्या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला जर इतर काही बाबीच्या संदर्भात, इतर काही योजनेच्या संदर्भात माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा। त्याबद्दल सुद्धा आपण येणाऱ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।